उपवास सोडायचा आहे तर वरण भात भाजी चपाती आणि गोडाचं ह्यापेक्षा थोडं वेगळं आज बनवायचं आहे. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. ना सोडा ना बेकिंग पावडर, तरीही हा भटुरा प्रत्येक भटुरा याचप्रमाणे फुलणार ही गॅरंटी देऊन सांगते. तर आज आपण पाहणार आहोत तर उपवास सोडण्यासाठी हा बनवलेला पदार्थ नेहमीच्या भाजी चपातीपेक्षा वेगळा छोले भटुरेची ही रेसिपी. सोडा बेकिंग पावडर न वापरता भटुरा कसा फुललाय तुम्ही इथं बघू शकता. पापुद्रा अगदी वेगळा केलाय, अगदी कोपरा ना कोपरा फुगलाय असा हा आपला भटुरा तयार झालाय. तर सोप्या पद्धतीने कमी तेलात हे भटुरे तळले जातात. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी 1.5 कप हे छोले भिजत घातले होते रात्री. 6 ते 8 तास आपल्याला भिजायला लागतात ह्याला. 1 तांब्या पाणी घातले कुकरमध्ये, चवीनुसार मीठ घातले, थोडंसं तेल घातले आणि पाव चमचा हळद घातली. सगळे भटुरे मी धुवून ह्यात घालून घेतलेत. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण बंद करून ह्याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता ह्या 4 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण भटुऱ्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं 3 वाट्या मैदा चाळून घेतला आहे. ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 चमचे साखर घातली आहे आणि यात मोजून आपल्याला 6 चमचे दही घालायचे आहे. छोटी अर्धी वाटी तुम्ही घेऊ शकता. आता दही घालून घेतल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला हळूहळू पाणी घालत हा छान गोळा भिजवून घ्यायचा आहे. खूप घट्ट भिजवायचा नाही. तुम्ही इथं बघू शकता मी मळून घेते पाणी घालून. तर अशा पद्धतीने मी हा एक गोळा बनवून घेतला आहे. थोडं तेलाचा हात लावून याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ मी हे सैलसरच भिजवले. यात सोडा किंवा बेकिंग पावडर याचा अजिबात वापर केलेला नाही. तर हे पीठ कसं तुम्हाला खरबडीत दिसतंय. आता हे आपल्याला ओल्या कॉटनच्या कापडाने झाकून ठेवायचे. आता हे पीठ भिजतंय तोपर्यंत आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 3 कांदे 2 टोमॅटो मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे. तर छोले फोडणी करण्यासाठी आपल्याला कांदा टोमॅटोची पेस्ट लागणार आहे. इथं बघा कढई ठेवली आहे. कढईत 1 चमचा साजूक तूप घातले, 3 पळ्या तेल घातले. आता हे मिक्सरमध्ये आपलं वाटून झाले. तेल तापलं की यात घालूया कांदा. तर बारीक चिरलेला कांदा घातला आहे. यात व्यवस्थित फुल फ्लेमवर परतून घ्यायचे. यातच घालायचं आहे आपल्याला 1 तमालपत्र. तमालपत्र मी तोडून घातले. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता जी कांदा टोमॅटोची पेस्ट केली आहे तीसुद्धा यात मी घालून घेणार आहे. हे सुद्धा आपल्याला छान फुल फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. आता यात घालते मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आता सुके मसाले बघूया. 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरा पावडर, पाव चमचा हळद आणि छोले मसाला घातला आहे थोडा. आता हे सगळे मसाले आपण फुल फ्लेमवर छान परतून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे. छान परतलं गेलं की आता आपल्याला लो फ्लेमवर याला झाकून ठेवायचं आहे 5 ते 7 मिनटं. तुम्ही इथं बघू शकता छान आपला मसाला भाजून झाला आहे. तेल सेपरेट दिसतंय. आता यात घालूया आपण छोले जे शिजलेत ते. इथं बघू शकता तुम्ही 4 शिट्ट्यात छोले अतिशय मस्त शिजलेत. आता मी हे घालून घेणार आहे. हे शिजलेलं पाणी मी यात ॲड करते आहे. वरचं पाणी घालायची गरज नाही. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला लो फ्लेमवर छान उकळी येऊ द्यायची. आता इथं आपण बघू शकतो पीठ पण छान भिजलं गेलं आहे. याला तेलाचा हात द्यायचा आहे आणि व्यवस्थित स्ट्रेच करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अर्धा ते पाऊण तास हे पीठ छान भिजलं आहे. चपातीच्या पिठापेक्षा थोडं सॉफ्ट पीठ आहे. छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे परत एकदा. आता इथे छोलेसुद्धा आपले झालेत. एकदा मिक्स करून घेऊया. यात घालते मी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडेसे कसुरी मेथी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. छान उकळी आली आहे लो फ्लेमवर आणि तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. छोले अतिशय मस्त झालेत. आता भटुरे लाटायला घेऊया. परत एकदा मी पीठ हे मळून घेतलं आहे पोळपाटावर.
याचे छान मीडियम साईजचे गोळे करून आपल्याला भटुरा लाटून घ्यायचा आहे. थोडासा मैदा लावून मी हे लाटून घेणार आहे. या पिठात मी सोडा किंवा बेकिंग पावडर काहीच घातलं नव्हतं, त्यामुळे हे तेलकट व्हायचा प्रश्न येत नाही. थोडंसं जाडसरट ठेवायचं आहे. तेल खूप छान तापू द्यायचं आहे. तेल छान तापलं की भटुरा यात घालून घेऊया. आणि तुम्ही इथं बघू शकता भटुरा आपला छान फुगला आहे. दुसरा भटुरा पण इथं लाटून घेऊया. सगळे भटुरे याच पद्धतीने फुलतील ही माझी गॅरंटी आहे. पीठ व्यवस्थित मुरू द्यायचं आहे आपल्याला अर्धा पाऊण तास. दुसराही भटुरा आपला इथं झाला आहे. पहिला काढल्यानंतर तेल तापल्यावर दुसरा भटुरा त्यात घालायचा आहे. तोही छान फुलला आहे, तुम्ही बघू शकता इथं. अतिशय मस्त हे भटुरे होतात. याच पद्धतीने मी सगळे भटुरे इथं तळून घेणार आहे. तर नेहमीपेक्षा थोडी वेगळी रेसिपी ट्राय करूया यावेळेस उपवास सोडायला. नेहमी आपण खातोच भाजी चपाती वरण भात जोडीला काहीतरी गोड, तर नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी ही छोले भटुऱ्यांची तुम्ही ट्राय करू शकता. अतिशय मस्त अशी कन्सिस्टन्सी आपल्या छोल्यांची झाली आहे. दिसायला तर खूप छान दिसतातच आहे, पण चवीलाही अप्रतिम झालेत. तर मस्तपैकी छोले भटुरे तुम्हीसुद्धा या उपवास सोडायला बनवून बघा माझ्या पद्धतीने. अतिशय मस्त होतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.